विषय आहे नेमका? रात्री काय झाला, आम्ही इथे होतो, आम्हाला माहित पडलं की त्यांचे मुले इथे फिरताय. मी त्यांना आवडीच सांगतो बिल्डर लॉबीला, जर साहेबांना काय झाला त्याच्यानंतर ते लोक जिथे भेटतील तिथेच मारू, परत भेटले परत मारू, ह्यांना नायगाव मध्ये कुठे दिसले परत मारू. लक्ष ठेवा, हे लोक उपोषणाला झालेले आहेत. मनसे हा आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो. पुढची भूमिका काय असणार? म्हणून त्या बिल्डर लॉबीला एकच सांगतो की आपण जर थांबला नाहीत तर तुमचं काय करायचं आम्ही बघूच. परंतु जे महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि घाणेरडे अधिकारी, ज्यांचे हातच, ज्यांची बायका मुलं ह्या बिल्डर लॉबीच्या जे बाहेरनं परप्रांतीय यांच्या पैशावर जगतात, मी स्पष्ट बोलतो की तुमची या खुर्चीवर बसायची लायकी नाही करण्याचा प्रयत्न करतात. या हरामखोरांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, आणि फक्त इशारा देतो म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं की हा इशारा नाहीये तर ही धमकी आहे. तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला एकाला माराल, पण एकाचे 1000 जेव्हा तुमच्या घरात घुसतील आणि तुमचा कायापालट पूर्ण सत्यानाश करतील, त्यावेळी तुम्हाला कळेल. तुम्ही या भानगडीत पडूच नका. महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसईत सत्ता परिवर्तन झालेलं आहे, परंतु तीनही आमदारांचं अधिकारी ऐकतात का? तर नाही. गेल्या 6 दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सुजित राणे यांचं आमरण उपोषण सुरू आहे, परंतु या गोष्टीचा प्रशासनाला काहीच फरक पडत नाही. या उलट जे तिकडचे भूमाफिया आहेत त्यांनी सुजित राणेला मारण्यासाठी कट कारस्थानं रचलेली आहेत. त्यांना मारण्याचा प्लॅन केला गेलेला आहे. सूत्रांकडून अशी माहिती आहे की काही गुंड म्हाडामध्ये लपलेले आहेत. जाणून घेऊया. मनसेचे पदाधिकारी दिनेश आहिरे आपल्या सोबत आहेत. दिनेशजी, यांना मारण्याचा प्लॅन रचला गेलाय, काय सत्य आहे? खरं तर ही बातमी आम्हाला काल 6:30 वाजता संध्याकाळी कळली. त्यांच्यातलाच एक व्यक्ती होता जो त्यांच्या तिथपर्यंत सोडायला गेला होता. 2 गट आहेत, एक काही बिल्डर जे आहेत ते नालासोपाऱ्याचे, काही आहेत ते नायगावचे. आणि ह्या 2 गट बिल्डर जे 2 गटातले आहेत, म्हणजे ते कामं करतात नायगावलाच, पण तो राहतात नायगाव आणि नालासोपारा. त्यातल्या नायगावचे 2 गट एकत्र आले आणि त्यांनी ही लोक इकडे आणली. परंतु त्यांच्या दोघांमध्ये असं डिस्कशन झालं की नायगाववाले असे म्हटले की तो उपोषणाला बसलाय, त्याला काही करायला नकोय, नाहीतर सगळं आपल्या अंगलट येईल. म्हणून नायगाववाले निघून गेले. आणि जे नालासोपारावाले जे बिल्डर आहेत त्याच्यामध्ये मग ते शर्मा वगैरे असे बरेच काही आहेत नावं मी पाहिली. तर त्या लोकांनी, आणि ते रात्री 10:30-11 वाजे इकडे फिरत होते. काल दिवसभरात बऱ्याच वेळा इकडे मॅनेज करायला त्याला आले, परंतु हा मॅनेज होण्याच्या तयारीत नाही. म्हणून यांनी असं ठरवलं की रात्री 12 वाजेपर्यंत हा तयार झाला तर ठीक, नाही तर याला आपण गाडी घालून किंवा याला आपण डायरेक्ट उडवून टाकायचा, चॉपर वगैरे ह्या प्रकारे. मग त्यानंतर आम्ही पोलिसांनाही सांगितलं. त्यांनी रात्री 25 जण, टोटल 25 जण होते म्हाडामध्ये B5 जी बिल्डिंग आहे, या B5 मध्ये मला वाटतं 13व्या माळ्यावर मी रात्री स्वतः रात्री 1:30 वाजता गेलो होतो तिकडे. आणि त्या बिल्डिंगमध्ये 25 जे ठेवले होते ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की चप्पलचा 20 ते 25 जोड्या अशा चप्पलच्या आहेत तिथे. म्हणजे म्हाडामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. आणि जो आमचा पदाधिकारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, एवढी त्यांची हिंमत होते. ही लोक बाहेरने येणारी परप्रांतीय आणि महाराष्ट्रामध्ये लोकांची फसवणूक करतात, आणि त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून मनसेचे आमचे पदाधिकारी इथे उपोषणाला बसतात. आणि हे हरामखोर येतात आणि हे आमच्या पदाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा करतात किंवा मारण्याचा प्रयत्न करतात. या हरामखोरांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, आणि फक्त इशारा देतो म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं की हा इशारा नाहीये तर ही धमकी आहे. तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्याला एकाला माराल, पण एकाचे 1000 जेव्हा तुमच्या घरात घुसतील आणि तुमचा कायापालट पूर्ण सत्यानाश करतील, त्यावेळी तुम्हाला कळेल. तुम्ही या भानगडीत पडूच नका. जे धंदे करताय तेही बंद करा, लोकांना फसवणं बंद करा, आणि असली कट कारस्थानं बंद करा. त्यांचं असं म्हणणं आहे की अशी कट कारस्थानं जी करताय ती बंद करा, अन्यथा तुम्हाला मनसे स्टाईल याचा उत्तर दिला जाईल. आपल्यासोबत मनसेचे काही कार्यकर्ते आहेत. जाणून घेऊया रात्री नेमकं काय घडलं, काय विषय आहे नेमका? रात्री काय झाला, आम्ही इथे होतो, आम्हाला माहित पडलं की त्यांचे मुले इथे फिरताय. मी त्यांना आवडीच सांगतो बिल्डर लॉबीला, जर साहेबांना काय झाला त्याच्यानंतर ते लोक जिथे भेटतील तिथेच मारू, परत भेटले परत मारू, ह्यांना नायगाव मध्ये कुठे दिसले परत मारू. लक्ष ठेवा, हे लोक. आणि जर काय झाला त्याची पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असेल आणि बिल्डर लॉबीची असेल. पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आणि बिल्डरची असेल. आता मनसेची भूमिका काय असणार आहे? कारण 6 दिवस त्यांच्या उपोषणाला झालेले आहेत. मनसे हा आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो. पुढची भूमिका काय असणार आहे मनसेची? आता आमचे नेते सन्माननीय अविनाश जाधव साहेब दुसऱ्या दिवशी आले होते, म्हणजे 2 दिवसापूर्वी येऊन गेले. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला होता. अधिकाऱ्यांना सांगितलं की आमचा कार्यकर्ता पदाधिकारी जो या इथे उपोषणाला बसलाय, तर आपण त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. परंतु अधिकाऱ्यांनी तातुर्मात उत्तरं दिली, हा ठीक आहे आम्ही कारवाई करतो, छोटी मोठी काही कारवाई केली आणि तिथे थांबले. जर मी एक पदाधिकारी, आमचे जे काही निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ पदाधिकारी घेतील, परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून
मी एक पदाधिकारी म्हणून त्या बिल्डर लॉबीला एकच सांगतो की आपण जर थांबला नाहीत तर तुमचं काय करायचं आम्ही बघूच, परंतु जे महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि घाणेरडे अधिकारी ज्यांचे हातच, ज्यांची बायका मुलं ह्या बिल्डर लॉबीच्या जी बाहेरनं परप्रांतीय यांच्या पैशावर जगतात, हे अधिकाऱ्यांनी मान्य करावं आणि केलंय. काही अधिकारी आहेत दबक्या आवाजामध्ये आम्हाला सांगतायत साहेब आम्ही काय करणार. एक नडगे म्हणून जो कर्मचारी तिकडचा अभियंता कोणतरी आहे नडगे, हा नडगे त्या बिल्डर लॉबीला जाऊन सांगतो तुम्ही त्या घरामध्ये लोक भरा, म्हणजे उद्या मी येणार नाही कारवाईला, मला सांगता येईल की बाबा लोक भरलेत, मी त्यांना वेळ देतो. अशा प्रकारचे हेच अधिकारी जाऊन स्वतः सांगतात. नीता कोरे आज त्यांच्या प्रभागातला वालीव मधला जो विषय आहे, सहाय्यक आयुक्त नीता कोरे ते आज 6 दिवस झाले आले नाहीये भेटायला. या अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाहीये. नीता कोरेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं, नीता कोरे 2 महिने सस्पेंड अधिकारी आहे. असे भ्रष्ट अधिकारी त्यांना लागतात, पैसे जमा करणारे, आणि जमा करून ह्या अधिकाऱ्यांच्या बायका पोरांना सांभाळण्यासाठी हे पैसे देणारे अधिकारी यांना पाहिजेत. मी दीपक सावंत जे CECचे अधिकारी आहेत यांनाही चेतावणी देतोय. मी आता सगळे व्हिडिओ फोटोज त्यांना पाठवलेले आहेत. स्वतः बोलतात की नीता मॅडम येत आहेत, नीता मॅडम येऊन गेला, नीता मॅडमला सांगितलंय. आयुक्त मी हेरावडे साहेबांशी बोललो, हेरावडे साहेब बोलतात की मी सांगितलं त्यांना म्हणून. अरे फक्त खोटे आश्वासनं देणं बंद करा. तुम्हाला बसायचं, तुम्हाला इथे बसायची तुमची लायकी नाहीये. मी स्पष्ट बोलतो की तुमची या खुर्चीवर बसायची लायकी नाहीये. तुम्ही 10 वेळा इथून भ्रष्टाचार करून गेलात, परत इकडे पैसे देऊन आलात. तुम्ही आहे ना राजीनामे द्या आणि घरी बसा. जर आमच्या पदाधिकाऱ्याला काही झालं तर ह्या महानगरपालिकेच्या ज्या काचा दिसतात ना, ह्या काचा फुटतील, पण अधिकाऱ्यांना इथून हॉस्पिटलने जावं लागेल नक्कीच. आता मनसे पदाधिकाऱ्याची ही धमकी समजायची की त्याचा खेद समजायचा? कारण 6 दिवसापासून जर एक माणूस आमरण उपोषणाला बसला असेल आणि त्याला मारण्यासाठी जर कट कारस्थान रचली जातील तर याच्यामध्ये काय सांगायचं? सत्ता परिवर्तन झालं हे चांगलं झालं की वाईट झालं, काय म्हणावं? आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.